वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी शिल्पा उईके तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देते. शुभकामना बोलने वाली थी. शुभेच्छा. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज काय आहे. सो लेट्स मेक मोदक. सबके फेवरेट होते हैं ना. मेरे तो है नहीं दोस्तों, बट मेरे पास मेरे पापा हैं जो कि कभी नहीं जाती है. यहाँ पर ही होता है. मैं इनका हमेशा के अंदर नहीं जाती हूँ. ये मंदिर में ही बसे होते हैं. सगळ्यात मोठा इंग्रेडिएंट कोकोनट. येस. बापरे. नाही कडक आहे हाताने ना. डैड ने मुझे ये काम सौंपा है. यस. निकल गया. आता हे आपल्याला चॉप करायचंय. अरे छोटं सो दॅट मी मिक्सर मध्ये त्याला बारीक करू है ना. एवढं बस. असं डॅडला कॅमेरा पकडायला सांगितलाय. आय डोंट नो कशी व्हिडिओ येईल बघूया. मैंने जो ये बाय किया था स्टफ हे मी घेतलेलं DIY मधून. डॅडनी त्याला तसंच ठेवलेलं आहे आणि मला यूज पण नाही करून देत आहे. इथे 1 2 दुसरी आहे त्याच्यासोबत कापतात आहे पण ही तशीच ठेवतात आहे. बट का. लेट्स यूज दिस पप्पा. लेट्स यूज दिस. ओ गॉड. बारीक करूया. पाणी खाली ठेव का. गाइस मी याची प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे. सो यू गाइस शुड एंगेज विथ दिस है ना. ओके. किती छान मोदक बनणार आहे. मला तर आतापासूनच फील येतोय. वाव. जे नारळ होतं ते आम्ही ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता आपण याला बस ना एवढं बारीक. आणखी काय हे मोबाईल ठेव. चटणी बनून जाईल आता. अरे यार निकलता क्यों नहीं है. I don't know if you guys can see this. यार नंतर मग मोदक बनवताना दाखवते. तेल टाकलं थोडंसं. नाही भाजायचे कधी. भाज्यासाठी हेच आहे. त्याला चमच्यामध्ये म्हणजे घे. बोलतात ह्याच्यानी नाही करायचं ह्याच्यानी करायचं पण ह्याच्याने करूया. वैसे कोकोनट यस मला मराठी करायचं. नारळ हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं मोदकमध्ये. प्लस हे हेल्दी पण आहे मला असं वाटतं. इट कॉस्ट नो हार्म. सो यू गाइस नीड टू ट्राय दिस फॉर शुअर मॅन. हलकं ब्राऊन झालेलं आहे. वाव. आणि आपण ह्याच्यात गूळ टाकणार आहे सो दॅट याचा कलर ऑटोमॅटिकली ब्राऊन होऊन जाईल. बट डॅड इज लाफिंग ॲट मी बिकॉज ही सेइंग की हे अजून ब्राऊन झालेलं नाही आहे. हलकं ब्राऊन झालेलं दिसते की नाही तुम्हाला. गूळ ह्याच्यात टाकायचा आहे. अकॉर्डिंग टू युअर नीड. ओके. चला मग हे तांदळाचं पीठ. हे तांदळाचं पीठच आहे ना पप्पा. तांदळाचं पीठ आपण घेऊया मस्त. त्याच्या आधी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं सो दॅट मी हे ह्याच्यात टाकते. चलो आता मी ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहे. ओय बाबा इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. पाणी आता मी ह्याच्यात टाकते. थोडं करून टाकायचं आहे सो दॅट तुम्हाला जास्त मग त्याच्यात
पीठ टाकायची गरज आहे म्हणणार आहे ना. तर असं करायचं. Woo! My dad is laughing at me again. गरम पाणी खाली पडले. त्याच्यामध्ये थोडीशी आपण इलायची सुद्धा टाकूया. प्लस नटमेग दिलेलं आहे पप्पानी. नटमेग तर आपण पुरणपोळीमध्ये टाकतो, पण ठीक आहे मी पण टाकून बघतो ह्याच्यामध्ये. हे गरम पाणी टाकून मी पीठ मळत आहे. तुम्हाला पण असंच करायचं आहे. ओके. इच्छा पाणी घेऊन ना वरच्याचे ते पण खाली पडून जायचं. बाजूला काय बनायचं समजत नाही. हे बघा माझा डो रेडी आहे. ऑलमोस्ट पीठ मळून झालेलं आहे. मला मी अजून तेल नाही लावलेलं आहे. तेल नंतरला लावेल. तुम्हाला सुद्धा असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यात गूळ टाकलेलं आहे. विरघळत आहे गूळ शिल्पा. आता कसं ब्राऊन दिसते पप्पा बघितलं. एव्हरीथिंग इज रेडी. this किंवा this आपण मस्तपैकी मोदक बनवूया. चला आपण या लहान साच्याने स्टार्ट करूया. याच्यामध्ये आपण तेल लावायचं आहे आधी. दिसतंय ना तुझे हात दिसते स्वतः दिसते. हे जे पीठ आहे ते मी यांच्यात असं टाकणार आहे. आय होप साच्यामधून निघाला ना पाहिजे. असं करायची गरज नाही. असं करा. पूर्ण व्हिडिओ मध्ये का दिसणार नाही मग. तुझी तोंड पे दिसायला पाहिजे ना. तो मग दिसत आहे माझ्यातून. मी असं गरम आहे पप्पा. आता गरम तर असणार ना. मटेरियल होतं आपण बनवलेलं नारळाचं, ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत. थांबा एक बनव माझं पूर्ण. हा इथपर्यंत आपण भरलेला आहे. आणि देन त्याला पॅक करायचंय वरून असं. ठीक आहे. बाकीचं एक्सेस पीठ आपण काढून टाकायचं आणि ह्याला असं. यस. आता आपण बघूया हे सक्सेसफुली झालेलं आहे की नाही. डॅडी सेइंग की झालेलं आहे. सो लेट्स सी. वाव. अरे इथून येत नाही. वाव किती छान. आता मोदक रेडी झालेला आहे. तर मी अजून 11 मोदक रेडी करून भेटते तुम्हाला. ओके. तोपर्यंत फाइनली मेरे मोदक अभी उकड़ने जा रहे हैं. उकड़ाला ठेलिया. ये मैंने बड़े मोदक छोटे मोदक भी बनाए हैं और ये मैंने हाथ से मोदक बनाया है. हाँ उकडवूया. ओके. आणि देन तुम्हाला दाखवते फायनल मोदक. 15 मिनटं झालेले आहे. बंद करू शकता तुम्ही हे बंद करून. तोपर्यंत मी माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवते. फायनली माझे मोदक. ओ माय गॉड. इट्स ओके. मोदक झालेले आहे रेडी. येस. हे आपण बाप्पाला देऊया. हे आपण खाऊया. आणि माझा वाव लुक्स सो टेस्टी. रेडी झालेले आहेत. इट्स बेस्ट नाईस. आणि तुम्ही पण बनवू शकता माझी रेसिपी बघून. विदाउट माझी रेसिपी बघून पण बनवू शकता. बट इट वॉज फन. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी माझी साबुदाण्याची खिचडी सुद्धा बनवली आहे. बाय बाय.